नमस्कार, यम रेसिपीज बाय रोहिणी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। आज आपण धपाटे आणि आमची सातारी स्पेशल काळ्या घेवड्याची उसळ बनवणार आहोत। चला तर मग त्याची रेसिपी पाहूयात। रेसिपी पाहायला आलाच आहात तर आपल्या चॅनलला कृपया सबस्क्राइब करा। पहिल्यांदा इथे मी तुम्हाला काळे घेवडे दाखवते जे मी भिजत घातलेले आहेत आणि त्याची आपण उसळ बनवणार आहोत। महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी याचे पीक घेतले जाते आणि आमच्या सातारमध्ये तर काळा घेवडा खूप फेमस आहे। सकाळी मी एक मोठी वाटी काळे घेवडे निवडून स्वच्छ धुवून त्याला भिजत घातलेले। 7 तास मी काळे घेवडे भिजवलेले आहेत। आता आपण अजून एकदा याला स्वच्छ धुवून कुकरमध्ये लावणार आहोत। घेवडे भिजवल्यानंतर थोडासा त्यांचा ब्राऊन असा कलर होतो। घेवडे भिजवायच्या आधी पूर्ण काळे होते, आता आपल्याला ते थोडेसे लालसर असे ब्राऊन दिसतात। आता मी यामध्ये 2 ग्लास पाणी घालणार आहे। चवीनुसार मीठ घालूया। आता व्यवस्थित आपण हाताने मिक्स करून घेऊया। मीठ घातल्यामुळे घेवड्याच्या आतपर्यंत मीठ जाईल आणि घेवड्याच्या उसळीला छान टेस्ट येईल। आता आपण ह्याला झाकण लावूया। झाकण लावून आपण मध्यम गॅसवरती कुकरच्या 4 शिट्ट्या घेऊया। कुकरच्या शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत आपण धपाट्याचे पीठ मळून घेऊया। इथे मी 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात, 7 ते 8 हिरव्या मिरच्या घेतल्यात, 5 ते 6 छोटे आल्याचे तुकडे घेतलेत। आता आपण याची मिक्सरच्या भांड्यामध्ये पेस्ट करून घेऊया। धपाटे करण्यासाठी इथे मी एक मोठा कप बाजरीचे पीठ घेतलेले आहे, ते घालूया। आता आपण बाजरीचे पीठ व्यवस्थित चाळून घेऊया। आपण मिश्र पिठांचे धपाटे करणार आहोत। इथे मी 5 प्रकारची पीठ घालणार आहे। आता आपण यामध्ये 1 कप गव्हाचे पीठ घालूया। गव्हाचे पीठ सुद्धा आपण व्यवस्थित चाळून घेणार आहोत। ज्वारीचे पीठ, गव्हाचे पीठ आणि बाजरीचे पीठ आपण समप्रमाणात घेणार आहोत। आता मी यामध्ये 1 कप ज्वारीचं पीठ घालते। ज्वारीचं पीठ सुद्धा आपण व्यवस्थित चाळून घेऊया। ह्या 3 पिठांचे प्रमाण आपल्याला सम ठेवायचे आहे जेणेकरून आपले धपाटे छान होतील। आता आपण यामध्ये अर्धा कप बेसन पीठ घालूया आणि पाव कप तांदळाचे पीठ घालूया। ही पिठं सुद्धा आपण आता व्यवस्थित चाळून घेऊया। अशा 5 प्रकारच्या पिठांचे आपण धपाटे बनवणार आहोत। काही ठिकाणी फक्त बाजरीचे बनवतात, ज्वारीचे बनवतात, पण मिश्र पिठांचे धपाटे खायला खूप छान लागतात। आता आपण यामध्ये 1 मोठा चमचा पांढरे तीळ घालूया। 1 मोठा चमचा आपण आता जिरे घालूया। अर्धा चमचा धनेपूड घालूया। आता आपण यामध्ये पाव चमचा हळद घालूया। आता मी मिक्सरमध्ये आले, लसूण आणि हिरवी मिरची याची जाडसर केलेली पेस्ट घालते। मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता। आता यामध्ये मी 1 चमचा गूळ घालते। गुळामुळे धपाट्यांना खूप छान टेस्ट येते। आता यामध्ये आपण भरपूर बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर घालूया। चवीनुसार मीठ घालूया। आता मी यामध्ये 1 चमचा तेल घालते। तेलामुळे आपले धपाटे खुसखुशीत होतील। सर्व साहित्य घातल्यानंतर आपण आता यामध्ये पाणी घालून घट्टसर असा पिठाचा गोळा करून घेणार आहोत। धपाटे ही महाराष्ट्रातील पारंपरिक अशी लोकप्रिय रेसिपी आहे। आमच्या गावाला धपाट्यांसोबत काळ्या घेवड्याची उसळ ही हमखास बनवली जाते। धपाट्यासोबत काळ्या घेवड्याची उसळ खूप छान लागते। धपाटे अगदी हा थालीपीठाशी मिळता जुळता असा पदार्थ आहे। धपाटे दही आणि ठेच्यासोबत सुद्धा खायला खूप छान लागतात। धपाटा हा एक असा प्रकार आहे की जो आपण सकाळी नाश्त्याला सुद्धा खाऊ शकतो, दुपारी जेवणासाठी सुद्धा खाऊ शकतो आणि रात्रीच्या जेवणासाठी सुद्धा खाऊ शकतो। अशा धपाट्याचे पीठ आपले मळून झालेले आहे। आता आपण या पिठाचा घट्टसर गोळा करून घेतला आहे। धपाट्याचे पीठ आपण जेवढे छान मळून घेऊ तेवढे छान आपल्याला धपाटे थापता येतात आणि आपले धपाटे मोडणार नाहीत। पीठ आता आपण बाजूला अर्धा तास भिजत ठेवूया। पीठ भिजत आहे तोपर्यंत आपण आता काळ्या घेवड्याची उसळ बनवून घेऊया। कुकरच्या 4 शिट्ट्या घेऊन मी कुकर थंड करून घेतलेला आहे। घेवडे 4 शिट्ट्यांमध्ये व्यवस्थित शिजतात। घेवडे व्यवस्थित शिजले की उसळ आपली छान होते। आता आपण चेक करूया आपले घेवडे व्यवस्थित शिजले आहेत की नाही। घेवडे आपले छान शिजलेले आहेत, तुम्ही बघू शकता। अशा प्रकारे आपल्याला घेवडे शिजवून घ्यायचे आहेत। आता आपण उसळ बनवूया। उसळ बनवण्यासाठी प्रथम मी एका कढईमध्ये 3 चमचे तेल घालते। तेल चांगले तापले की त्यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा घालूया। इथे मी 2 मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत। कांदा छान आपण गुलाबी रंग येईपर्यंत परतून घेणार आहोत। अगदी साध्या पद्धतीने आपण ही उसळ बनवणार आहोत। कोणत्याही प्रकारचे आपण यामध्ये वाटण घालणार नाही। अगदी साध्या पद्धतीने बनवलेली घेवड्याची उसळ खायला चवीला खूप छान लागते।
धपाट्यासोबत तुम्ही चवळीची उसळ, मटकीची उसळसुद्धा बनवू शकता, पण आमच्या गावाला घेवड्याची उसळ ही हमखास केली जाते, त्यामुळे मी तुम्हाला घेवड्याच्या उसळची रेसिपी दाखवते। बऱ्याच लोकांना काळा घेवडा माहीत नसेल, त्यांच्यासाठी सुद्धा ही नवीन रेसिपी असेल। आता कांदा छान गुलाबी रंग येईपर्यंत परतून झालेला आहे, त्यामध्ये आपण पाव चमचा हळद घालूया। पावसाळ्यामध्ये काळ्या घेवड्याच्या शेंगा खूप मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध असतात। ओल्या घेवड्याची उसळसुद्धा खूप छान होते। आता यामध्ये मी आमचा घरगुती स्पेशल घाटी मसाला 1 चमचा घालते। तुम्ही तुमचा घरगुती मसाला घातलात तरी चालेल। घाटी मसाल्यामुळे उसळ खूप टेस्टी होते। आता आपण यामध्ये अर्धा चमचा धनेपूड घालूया। इथे मी अर्धा चमचा गोडा मसाला घालते। मसाला छान आपण तेल सुटेपर्यंत परतून घेऊया। कोणत्याही प्रकारचे वाटण न घालता कोणालाही जमेल अशी एकदम सोपी उसळची रेसिपी आहे। आता यामध्ये आपण शिजवलेले काळे घेवडे घालूया। घेवडे छान आता आपण मसाल्यामध्ये परतून घेऊया। काळ्या घेवड्यामध्ये प्रथिने आणि फायबर हे भरपूर प्रमाणामध्ये असतात। शिजवलेले काळे घेवडे मीठ घालून उकडून चवीला खूप छान लागतात। ह्याचे आपण एक हेल्दी सॅलडसुद्धा बनवू शकतो। काळे घेवडे आपल्या आरोग्यासाठी खूप पौष्टिक आहेत। आता यामध्ये मी थोडेसे मीठ घालते, कारण घेवडे उकडताना मी त्यामध्ये मीठ घातलेले, त्या अंदाजानुसारच आपण आता यामध्ये मीठ घालूया। घेवडे उकडून घेतल्यानंतर जे घेवड्यामधील पाणी होते ते मी बाजूला काढलेले आहे, त्यामुळे आता आपल्याला घेवड्याच्या उसळीमध्ये थोडेसे मीठ घालण्याची आवश्यकता आहे। आता आपण उसळ मिळून येण्यासाठी यामध्ये 1 चमचा ज्वारीचे पीठ घालणार आहोत। ज्वारीच्या पिठामुळे उसळ आपली छान मिळून येईल आणि कॉर्नफ्लोअरला ज्वारीचे पीठ हा एक उत्तम पर्याय आहे, जो आपल्या आरोग्यासाठी खूप हेल्दी आणि फायदेशीर आहे। एखादी रस्सा भाजी जर पातळ झाली असेल तर त्यामध्ये सुद्धा आपण ज्वारीचे पीठ घालून भाजी घट्टसर करू शकतो। गरमागरम ज्वारीच्या भाकरीसोबत सुद्धा ही उसळ अप्रतिम लागते। अजून 1 मिनिटभर आपण उसळ परतून घेणार आहोत। उसळ मी मंद गॅसवरतीच परतून घेते, जेणेकरून उसळ तळायला लागणार नाही। छान अशी गरमागरम आपली घेवड्याची उसळ तयार आहे। आता आपण थालीपीठ बनवून घेऊया। थालीपीठ बनवण्यासाठी इथे मी एक सुती रुमाल घेतलेला आहे। रुमाल मी ओला करून घेतलेला आहे, जेणेकरून आपल्याला धपाटे छान त्याच्यावरती थापता येतील। इथे मी एका वाटीमध्ये पाणी घेतले। पाण्याच्या साहाय्याने आपण धपाटे छान थापून घेऊया। पिठाचा एक गोळा घेऊन मी त्याला प्रेस केलाय। आता पाण्याचा हात लावून मी धपाटे थापून घेते। अशा प्रकारे आपल्याला एकाच डायरेक्शनमध्ये धपाटे थापून घ्यायचेत। ज्यांना कापडावरती धपाटे थापता येणार नाहीत त्यांनी प्लास्टिकच्या पेपरावरती धपाटे थापले तरी चालतील। प्लास्टिकवरती धपाटे इझिली थापता येतात। मध्यम आकाराचा धपाटा आपण थापून घेणार आहोत। धपाट्यावरती तळहाताचे आपले ठसे उठतात। धपाटा आपण जास्त पातळसुद्धा नाही, जाडसुद्धा नाही, असा मध्यमसर थापून घेणार आहोत। आपण पिठांचे प्रमाण व्यवस्थित घेतले की आपल्याला धपाटे व्यवस्थित थापता येतात। छान असा गोल धपाटा थापून झाला की आपण आता त्याला मध्ये एक छिद्र पाडूया। छान असा मस्त गोलाकार आकाराचा आपला धपाटा थापून झालेला आहे। आता आपण धपाटा भाजून घेऊया। ते मी तव्यावरती तेल सोडलेले आहे, त्यावरती आपण आता धपाटा घालूया। मस्त खमंग खरपूस आणि गोल्डन रंग येईपर्यंत आपण धपाटा भाजून घेणार आहोत। चपातीपेक्षा धपाट्याला थोडेसे जास्त तेल लागते। तेलामुळे धपाटा छान क्रिस्पी, खमंग आणि खरपूस भाजून होतो आणि खाताना टेस्ट खूप छान लागते। आता आपण धपाटा दुसऱ्या बाजूने भाजून घेऊया। एका बाजूने मस्त असा धपाटा आपला गोल्डन झालेला आहे। आता मी थोडेसे तेल बाजूने सोडते। गरमागरम धपाटे खायला खूप छान लागतात। तुम्ही जर 1-2 दिवसाच्या प्रवासासाठी जात असाल तर प्रवासामध्ये तुम्ही हे धपाटे नक्कीच घेऊन जाऊ शकता। हे धपाटे 2 दिवस अगदी व्यवस्थित राहतात। ठेच्यासोबत किंवा शेंगदाण्याच्या चटणीसोबत हे धपाटे खायला खूप छान लागतात। त्यामुळे धपाटे तुम्ही नक्कीच कॅरी करू शकता। धपाटा आपण मध्यम गॅसवरतीच भाजून घेणार आहोत। मध्यम गॅसवरती धपाटा भाजला की छान क्रिस्पी होतो। तुम्ही जर गॅस मोठा ठेवलात तर धपाटा आपला करपेल आणि धपाटा चवीला छान लागणार नाही। छान असा धपाटा आपला दोन्ही बाजूने खमंग आणि खरपूस भाजून झालाय। छान असा गरमागरम खमंग खरपूस भाजलेला धपाटा आपण गरमागरम घेवड्याच्या उसळीसोबत आणि दह्यासोबत सर्व करणार आहोत। प्रथम मी आता ताटामध्ये धपाटे वाढते। आता काळ्या घेवड्याची उसळ वाढूया।
धपाट्यासोबत काळ्या घेवड्याची उसळ खायला खूप छान लागते. तुम्हीसुद्धा काळ्या घेवड्याच्या उसळीची रेसिपी नक्की ट्राय करा. आता मी वाटीमध्ये दही घालते. घट्ट दह्यासोबत धपाटा खायला खूप छान लागतो. आता इथे मी कढीपत्त्याची चटणी वाढते. कढीपत्त्याच्या चटणीसोबतसुद्धा धपाटा खायला खूप छान लागतो. तुम्हाला जर कढीपत्त्याच्या चटणीची रेसिपी हवी असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्याची लिंक दिलेली आहे. तुम्ही कढीपत्त्याची चटणी नक्की बनवा. कढीपत्त्याची चटणी आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. मस्त गरमागरम धपाटा स्पेशल आपली थाळी तयार झालेली आहे. तुम्हाला जर मी केलेल्या धपाट्यांची रेसिपी आणि काळ्या घेवड्याच्या उसळीची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही जर माझी रेसिपी पहिल्यांदा बघत असाल तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपली यूट्यूब फॅमिली खूप मोठी होईल. आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा. तुमचा एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब आपल्या चॅनलला खूप मोठं करू शकतो. त्यामुळे कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला जी बेल आयकॉन दिसत आहे तिलासुद्धा प्रेस करा, जेणेकरून मी नवीन रेसिपी ज्याही अपलोड करेन त्याच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील. संपूर्ण रेसिपी पाहिल्याबद्दल तुम्हाला खूप खूप धन्यवाद.